परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात, अर्जुना, धर्माची संस्थापना, भक्तांचे रक्षण, दृष्टांचा नाश हेच माझ्या अवताराचे प्रयोजन आहे. धर्म ज्या साधूवर अवलंबून आहे त्यांचे रक्षण केले नाहीच तर धर्मच स्थापन होऊ शकत नाही. देवाला चैतन्य ज्या साधूमुळे प्राप्त होतं असा साधू म्हणूनच कलियुगात थोर ठरला समजला जातो. आम्ही मोठे भाग्यवान, आम्हाला महाराष्ट्रातील संतांचं सानिध्य लाभलं. त्यापैकी संत निवृत्तीनाथ, ज्ञानराज माऊली, नामदेवराय, नादबाबा, तुकोबाराय आणि संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आदी संत या महाराष्ट्र भूमीत अवतीर्ण होऊन मराठी माणसाला तारणारी ग्रंथ संपदा आमच्या करता निर्माण केली. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताती पैजाशी जिंके, आयशी अक्षरे रसिके मिळवीना. अमृताला चवीच्या बाबतीत फिकी पाडणारी मराठी भाषा आणि याच मराठी मायबोलीच्या कुशीत जन्मलेली ही समस्त संत मंडळी. त्यापैकी अतिजवळचे निष्काम कर्मयोगी सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज होत. यांचा जन्म शके 1836 आश्विन शुद्ध ललित पंचमीला आजोळी टापर गावी झाला. जन्मभूमी दहेगाव होती. आईवडिलांनी फार मोठी उपासना केली असावी. जणू काय भोलेनाथच जन्माला आले होते. माळसा मातेनं बाळपणीच बाळाला शिवनामाचं बाळकडू पाजलं होतं. त्यामुळे परमार्थाचे संत चिन्हांगी उमटले होते या बाळाच्या. जग कल्याणार्थ उगवले